झालं पाहिजे. वकिलाच्या पोराले वाटते की वकील झालं पाहिजे, पण शेतकऱ्याच्या पोराले मी शेतकरी भाव असं वाटतच नाही, कारण त्याच्या मालाले भाव नाही हो. म्हणून तुकडोजी बाबांनी ही कैवार ग्रामगीतेत मांडली. त्याच्या अगोदर शेतकऱ्याचा असूड नावाचा ग्रंथ ज्योतिबा फुलेंनी लिहिला हो. ज्यांना उजव्या हाताला लखवा गेला आई, तरी सुद्धा डाव्या हाताने त्यांनी लिहिलं तरी सार्वजनिक सत्य धर्माचं पुस्तक ग्रंथ पूर्ण केला. किती मोठे या महापुरुषांचे उपकार आहे हो. प्लेगची साथ आली, त्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्री आई सेवा करत होती. प्लेगची कोणीच दलितांच्या त्या वस्तीत जात नव्हतं, कोणीच नव्हतं जात, पण सावित्री माय त्या वस्तीत जायची, तिथून लेकरायले आणायची, डॉक्टर यशवंताच्याकडे न्यायची, आणि तिथून आणता तिलाही प्लेगची लागण झाली आणि त्यातच सावित्री माय मरण पावली. आई किती मोठे त्याग आहे व ह्या महापुरुषांचे. अरे जिची सून मरण पावली ना आई, तिला अशी परिस्थिती आली का तिच्यावर ज्योतिबानं लिहिलेलं साहित्य रद्दीमध्ये विकून गुजर बसर करायचा टाईम आला आणि मरण पावली. तर एका मंदिरात मरण पावली. नगरपालिकेनं लावारी लाश म्हणून नेली हो. किती मोठे उपकार आहे या महापुरुषांचे. आपण कोणावर प्रेम करतो? या महापुरुषांच्या विचारावर करा ना. किती मोठे साधू संत आहे, महाराष्ट्र संतांची भूमी आहे, तरी बाहेरचे महाराज आम्ही डोक्यात घेण्याची काय गरज आहे? तुकोबापासून ज्ञानेश्वर माऊली, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, किती मोठी साधू संतांची परंपरा आहे. शिवराज, शाहू महाराज, बाबासाहेब, या सगळ्या महापुरुषांची गरज आहे. आम्हाला बाकीच्या या फजूल गोष्टीची गरज नाही. तुकडोजी महाराज लिहितात, कुछ ग्रंथ भी ऐसे पढ़े जो पेट भरने को लिखे, उनमें नहीं है तत्व का बल, पंथ वैभवी दिखे, सारा चमत्कारों का ही भंडार भर दिया, इंसान कैसा भी रहे पर पार करते कर दिया. आणि म्हणून बाबू आम्हाला त्या साधू संतांचं ग्रामगीतेचं साहित्याची गरज आहे. आणि या साहित्य जर आम्ही कृतीत आणलं तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला त्या विचाराची गरज आहे, त्या विचाराची गरज आहे. आणि म्हणून त्या महापुरुषांच्या कव्हरेज मध्ये येण्याची गरज आहे. की डोक्यावर होती तुझ्या शेणाची पाटी, डोक्यावर होती तुझ्या शेणाची पाटी, वनवन तू फिरत होता भाकरीसाठी, वनवन तू फिरत होता भाकरीसाठी, वनवन तू फिरत होता भाकरीसाठी. खिशाला तुझ्या जो प्रेम आहे माझ्या भीमाची देण, 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 खिशाला तुझ्या जो प्रेम आहे माझ्या भीमाची देण. आम्हाला त्या महामानवाच्या विचाराची गरज आहे. या महापुरुषांचं एकमेकाशी नातं होतं. अरे छत्रपती शाहूजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर परीक्षा पास झाले तर शाहू महाराजांनी हत्तीवर बसून साखर वाटली. हे एकमेकाशी नातं आहे. बाबर दुसऱ्याचं सुख पाहण्यासाठी हृदय किती मोठं पाहिजे. आम्ही तर आमच्या घरापाशी जर बिल्डिंग उभं राहिली तर आपलीच जेवण कमी होऊन राहिलं. किती मोठं दुःख आहे भाऊ. दुसऱ्याच्या घरी फ्रीज आली तर दुसरे यायच्याच घरी का लागत, त्याच्या इथं फ्रीज आली आपल्या इथं नाही आहे, त्याच्या इथं वॉशिंग मशीन आली आपल्या इथं नाही आहे. असंच रमाबाईला बाया आयानं सांगितलं का हो तुझे पती तर बॅरिस्टर आहे, पैसेवाले आहे, आणि तू आता अंगावर एकही सोन्याचा फुटका म्हणी नाही. तिनं बरोबर बाया मोठ्या हुशार, बाया बरोबर सांगतात. आणि त्या हापशीवर ते पाणी भरून राहिली नळावर, आणि तिथं मग बाबासाहेबांच्या घरी आल्याच्या नंतर
तिनं हट्ट धरला, साहेब मला सोनंच पाहिजे, साहेब मला ते दागिनेच पाहिजे. मग साहेबानं, बाबासाहेब आंबेडकरांनी त्या रमाईला सोन्याच्या दुकानात घेऊन गेले. सोन्याच्या दुकानात घेऊन गेले, खूप सारे दागिने घेऊन दिले आणि ते आले मग घरी. आणि बाबासाहेबांना चुपचाप ते कुंकवाचा करंडा असा लपून घेतला. रमाबाईनं सगळे दागिने काय नाव आहे? भाविकाबाई रामरतन सोनटक्के. भाविका रामरतन सोनटक्के यांच्याकडून 100 रुपये मिळाले. पार्टी आभारी आहे. आज पोतं भरलं असतं बाबू, थंडी आहे म्हणून. तर त्या बायांनी त्या रमाईला सांगितलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सोन्याच्या दुकानातून गेले आणि तिला दागिने घेऊन दिले भाऊ, आणि सगळे घातले. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी चुपचाप ते कुंकवाचा करंडा आपल्या हातात घेऊन घेतला आणि अलग झाले. आणि बाबासाहेबाला विचारते रमाई, का हो तुम्ही इथं कुंकवाचा ते करंडा पाहिला, दिसला नाही का तुम्हाला? बाबासाहेब म्हणे, मला नाही माहीत बोल. आता तुझ्याजवळ तर सगळेच दागिने आहे, सगळेच आहे, सोनं नाणं सारच आहे, काय गरज आहे कुंकवाचं? काय गरज आहे त्या कुंकवाच्या करंड्याची? बाबासाहेब बना असं म्हटल्याच्या नंतर रमाईचे डोळे उघडले. साहेब, सगळे दागिने काढून टाकले. अरे खरा दागिना तर साहेब तुम्ही आहे हो माझे. आणि म्हणून बाबू आम्हाला त्या रमाईची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातून आमचं कसं जीवन घडेल हे महत्वाचं आहे भाऊ. आज पाहतो परिस्थिती मोठी बिकट आहे, आज भयंकर अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्हाला या महापुरुषांचा संघर्ष आठवून की दीनदुबळ्यांना, गरिबांना, स्त्रियांना शिकवून ज्यानं समतेचं रोईल, जाती भेदाचं केलं उच्चाटन, त्या ज्योती